ओम श्री महालक्ष्मी नमो नमः। असे म्हणतात की सत्यनारायण केल्याने जीवनातील दुःख व दारिद्र्य नष्ट होते आणि जीवनात सुख, समृद्धी व शांती येते। नारायणाच्या रूपात सत्याची पूजा करणे म्हणजे सत्यनारायण होय। प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण केले जाते। पण 3 वर्षातून एकदा येणाऱ्या अधिक महिन्यात यंदा जो की यावर्षी 17 मे 2026 रोजी सुरू होणार आहे, सत्यनारायण केल्याने आपल्याला 10 पटीने जास्त शुभ परिणाम मिळणार आहेत। कारण अधिक महिना हा भगवान विष्णूंची भक्ती करण्यासाठी सर्वोत्तम महिना मानला जातो आणि भगवान सत्यनारायण हे विष्णूचे स्वरूप आहेत। मग या काळात प्रत्येकाने आपल्या मनातील काही इच्छा असेल, कुणाला काही दुःख असेल, त्याच्यासाठी तुम्हाला वाटले तर तुम्ही 108 करा, 51 करा, 21 करा, 11 करा किंवा 9, 7, 5, 3, 1 असे तुमच्या इच्छेप्रमाणे, तुमच्या सोयीप्रमाणे तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे सत्यनारायण तुम्ही नक्कीच करायचे आहे। यामुळे जीवनातील दुःख, दारिद्र्य, संकट, कटकटी, अपयश, संततीपासून होणारा त्रास, काही अडकलेले पैसे, तर अनेक अशा समस्या असतात ज्यांच्यापासून आपल्याला मुक्तता पाहिजे असते आणि आपण त्याच्यासाठी प्रयत्नही करत असतो। पण नशिबासोबत आपले कर्म आणि देवाची साथसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक महिन्यामध्ये केले जाणारे सत्यनारायण 108, 21, 11, 5, 7, 3, 1 यापैकी किती सत्यनारायण करायचे ते तुमच्यावर आहे। तर सत्यनारायणाची पूजा मांडणी कशी करायची, उद्यापन तसेच सत्यनारायण करण्याची योग्य वेळ, मासिक धर्म असेल, सुतक, विटाळ, अचानक गावी जावे लागले, तर त्याचबरोबर अजून सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल। तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता अवश्य लिहा। तर येत्या 17 मे पासून अधिक महिना, ज्याला आपण म्हणतो अधिक मास, मलमास, धोंड्याचा महिना हा सुरू होणार आहे। तर अधिक महिन्यात विष्णूची सेवा करण्यासाठी हा महिना खूप खास मानला जातो आणि विष्णूची सर्वात प्रभावी सेवा ती आहे सत्यनारायण पूजा। आपण प्रत्येक महिन्यात सत्यनारायण पूजा तर करतच असतो, पण या अधिक महिन्याचे औचित्य साधून तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी दररोज सत्यनारायण करायचं आहे। आणि म्हणून आता तुम्हाला मी पूर्ण पूजाविधी कशी करायची, कोणकोणत्या नियमांचे पालन करायचे ही संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर आता सत्यनारायण सुरू कधी करायचे, तर अधिक महिन्याच्या पहिल्या दिवसापासून, अगदी पहिला दिवस म्हणजे ज्या दिवशी अधिक महिना लागणार आहे म्हणजेच 17 मे रोजी, त्या दिवसापासूनच तुम्ही सत्यनारायण सुरू करू शकता। पण तुमची काही मासिक अडचण असेल तर ते झाल्यानंतर तुम्ही ज्या दिवशी फ्री असाल त्या दिवसापासून तुम्ही सत्यनारायण करू शकता। कारण त्याच्यानंतर मध्ये परत गॅप पडणार नाही। कारण काय होतं ना, तुम्ही चालू करणार, परत गॅप घेणार, परत चालू करणार, त्याच्यापेक्षा तुम्ही तुमची मासिक अडचण असेल तर ती झाल्यानंतरच सत्यनारायण सुरू करायचं आहे। आता हे किती करायचे, हे पूर्ण अधिक महिना तुम्ही करू शकता। हे सर्व तुमच्यावरती अवलंबून आहे। तुम्ही 108 दिवस करू शकता, 21 दिवस करू शकता, 11 दिवससुद्धा करू शकता। आता जर 108, 21, 11 जे काही दिवस करायचे असतील तर तुम्ही मांडणी केली। मांडणी करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही जिथे मांडणी केली, शक्यतो तुम्ही देवघराच्या बाजूलाच ही मांडणी करा। इतर ठिकाणी तुम्ही केली तर इतर वेळेस तुमचे हात वगैरे लागू शकतात। तर देवघराच्या बाजूला जर तुम्ही मांडणी केली तर तुम्हालाही तेवढे दिवस करणार आहात तोपर्यंत तुम्ही हलवायचे नाही। म्हणून तुम्ही अशा ठिकाणी करा की जिथे तुम्हाला ही पूजा मांडणी म्हणजे चौरंग, पाट वगैरे, तर ते तुम्हाला हलवायचं नाही। त्याचप्रमाणे बघा, तुम्ही समजा 108 दिवसाचे
सत्यनारायण करणार असाल आणि तर ज्यावेळेस तुम्ही कुठे घराच्या बाहेर जाणार असाल तर मग मध्येच त्यामध्ये परत गॅप पडेल. तर या सर्व गोष्टींचा विचार करून तुमच्या मनाला तुम्ही ठरवून घ्यायचं आहे की तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे पूजा करायची आहे. आता करायची म्हटल्यावर 15 दिवस केली, मग गावी गेले, परत आल्यानंतर परत 15 दिवस अशी करण्यापेक्षा तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे जेवढे दिवस शांततेने अगदी श्रद्धाभावनेने भक्तिभावाने पूजा करता येईल तेवढे दिवस सत्यनारायण करायचं आहे. 108 दिवस करायचे असतील तर नक्कीच करा, खूपच उत्तम होईल. पण नाही जमले तर तुम्ही 51 दिवसांची करा आणि तेही नाही जमले तर सर्वात उत्तम की तुम्ही 21 दिवस करा. 21 दिवस म्हणजे तुमचं पूर्ण अधिक महिना होतो. त्यात तुमची मासिक अडचण जरी आली तरी तुमचे 21 दिवस पूर्ण होऊ शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही अगदी व्यवस्थितपणे 11 दिवसाचे सत्यनारायण देखील करू शकता. हे सर्व तुमच्यावर आणि तुमच्या मनावर आहे. तुम्हाला जेवढी सेवा करता येईल तेवढी तुम्ही करू शकता. आता तुम्हाला या सत्यनारायण पूजेच्या वेळीबद्दल सांगते. तर तसे सत्यनारायण प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी लक्ष्मी येण्याची जी वेळ म्हणतो तर त्या दरम्यान आपल्याला सत्यनारायणाचे पूजन करायचे असते. जरी शक्य नसेल तर तुम्ही सकाळी केली तर खूप छान होईल, तुमच्या वेळेनुसार. असे म्हणतात की तुम्ही वेळेवर आणि निश्चित जागी जी पूजा करता त्याचं फळ तुम्हाला नक्कीच जास्त मिळतं आणि त्याच्यामुळे पूजेची वेळ आणि पूजेची जागा अगदी निश्चित ठेवायची आहे आणि त्याच हिशोबानेच तुम्ही पूजा करायची आहे. सकाळी जर करत असाल तर पूर्ण जेवढे दिवस तुम्ही करणार सकाळी करा व प्रदोषकाळी करत असाल जेवढे दिवस तुम्ही करणार तेवढे दिवस प्रदोषकाळीच करा. तर बघा, मोबाईल, TV चालू आहे, घरात कटकटी, भांडणे, मुलांचे आवाज असे न करता अगदी शांत वातावरण ठेवून तुम्हाला कथा वाचन करायची आहे. आणि आणखीन एक सांगते की तुम्ही दिवसभर किंवा नाही शक्य झालं तर शक्य तेव्हा तुमचे वाचन चालू असेपर्यंत तरी म्हणजे देवपूजा चालू असेपर्यंत तरी तुम्हाला तुपाचा दिवा हा अवश्य लावायचा आहे. नाही शक्य झालं तर तेलाचा दिवा तरी लावावा. आणखी एक बघा, आपल्या घरातील जी देवपूजा आहे ती आधी व्यवस्थितपणे पार पाडायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला बसायचं आहे. बसायला तुम्ही आसन नक्कीच घ्यायचं आहे. खाली जमिनीवर बसून कधीही सत्यनारायण किंवा इतर पूजा करायची नाही आणि आसन जे आहे ते फक्त पूजेसाठीच वापरायचं आहे. ते आसन आपल्याला इतर ठिकाणी परत कधीही वापरायचं नाही. म्हणजे कुणी पाहुणे आले किंवा जेवणासाठी अशा कुठेही आपल्याला आसन वापरायचं नाही. दुसरं म्हणजे हातात पोथी घेऊन कधीही वाचन करू नये. तुमच्याकडे छोटासा पाट असेल ग्रंथ ठेवण्यासाठी तर तो घेऊ शकता. तो नसेल तर साधा ब्लाऊज पीस घ्या. ते नसेल तर एकदम स्वच्छ नवीन आणलेलं नॅपकिन वापरा. त्याच्यातच तुम्ही तुमचे पुस्तक जे आहे ते गुंडाळून ठेवायचं आहे आणि शक्यतो तुमचे पूर्ण वाचन होईपर्यंत तुम्ही उठू नका. आपल्या मनातील इच्छा सांगून देवापुढे हात जोडून प्रार्थना करून तुम्हाला पूजेला सुरुवात करायची आहे. म्हणजेच संकल्प करून पूजेला सुरुवात करायची आहे. आता मी तुम्हाला सत्यनारायणाची पूजा मांडणी कशी करायची ते सांगते. प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जिथे पूजा मांडणी करणार आहोत तुमची जेवढ्या दिवसाची पूजा मांडणी करणार आहे तेवढ्या दिवस ती पूजा मांडणी आपल्याला हलवता येणार नाही. त्यामुळे अशा ठिकाणी आपण पूजा मांडणी करायची आहे. पूजा मांडणीसाठी ती जागा अगोदर स्वच्छ पुसून घ्या व तिथे गोमूत्र शिंपडा. स्वतःच्या अंगावरही गोमूत्र शिंपडा. छान पाट चौरंग घेऊन त्याच्यावर पिवळे किंवा पांढरे वस्त्र अंथरा. सुरुवातीला दिवा लावायचा. दिव्याचं पूजन करून घ्यायचं. सत्यनारायणाचा फोटो स्वच्छ पुसून ठेवा. आता या फोटोच्या पुढे आपल्याला गव्हाची किंवा तांदळाची छोटीशी रास करून त्यावर आपल्याला कलश ठेवायचा आहे. तर आपल्याला कलशावर कुंकू आणि स्वास्तिक काढायचं आहे. 5 रेषा ओढायच्या आहे. कलशामध्ये पाणी भरून त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, सुपारी, अक्षदा, हळदी कुंकू, फुलं टाकायचं आहे आणि त्यानंतर तो कलश आपल्याला गव्हाच्या किंवा तांदळाच्या राशीवर ठेवायचा आहे. त्यानंतर त्या कलशावर आपल्याला 1 ताम्हण ठेवायचं आहे.
तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. तर त्या पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी ही करायची आहे. त्या तांब्यामध्ये तांदूळ ठेवायचे. त्याच्यामध्ये आपल्या देवघरामध्ये जी बाळकृष्णाची मूर्ती असते ती ठेवायची आहे. बाळकृष्णाच्या मूर्तीला देखील अभिषेक घालून घ्यायचा. नंतर ती त्या ताम्हणामध्ये ठेवायची आहे. तुमच्याकडे अलंकार असतील तर अवश्य घालून घ्या. आता कलशाच्या समोर 2-2 विड्याची पानं देखील तुम्हाला 3 ठिकाणी ठेवायची आहे. त्यावर 3 सुपाऱ्या ठेवायच्या आहे. आता ही पानं जोड पानं घ्या. आता या 3 सुपाऱ्या कसल्या ते तुम्हाला सांगते. पहिली सुपारी गणपतीची, दुसरी कुलदेवीची आणि तिसरी जी आहे तर ती वरुण देवतेची सुपारी आहे. याप्रमाणे तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. आता सगळ्यात पहिलं काय करायचं? सगळ्यात पहिले पुरुषांनी किंवा स्त्रियांनी जे कोणी पूजा करते त्यांनी प्रथम आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं. पुरुषांनी गंध लावायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कुलदेवीचं स्मरण करायचं आहे. गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे. कलशाला नमस्कार करायचा आहे. त्यानंतर संकल्प करायचा आहे आणि आता सगळ्यात पहिले आपण गणपती बाप्पांची पूजा करणार आहोत. तर त्यासाठी चौरंगावर सगळ्यात उजव्या साईडची, चौरंगावरची उजवी बाजू, उजव्या बाजूची पहिली क्रमांकाची म्हणजेच तुमच्या उजव्या हाताकडून सुरू करायची आहे. तर ही जी सुपारी आहे तर त्याला स्नान घालून पुसून पानावर ठेवा. त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा आणि त्याच्यानंतर शेंदूर, अष्टगंध जे काही गणपती बाप्पांना प्रिय आहे त्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे. तर तिथे पाण्याचा भरीव चौकोन करायचा आहे. त्याच्यावर साखरेची वाटी ठेवायची आहे आणि त्याच्याभोवती आपल्याला पाणी फिरवायचं आहे. गणपती बाप्पांना दिव्याने ओवाळायचं आहे आणि अशा प्रकारे गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर नमस्कार करायचा आहे. निर्विघ्नपणे आमची पूजा पार पडू दे अशी बाप्पांना प्रार्थना करून सांगायचं आहे. आता त्यानंतर तुम्हाला बघा कुलदेवीची सुपारी आहे 2 नंबरची. तर कुलदेवीला पण आपल्याला अशाच पद्धतीने साध्या पद्धतीने पूजा करायची आहे. नंतर पाण्याचा भरीव चौकोन काढून नैवेद्याची वाटी ठेवून त्या नैवेद्यामध्ये आपल्याला तुळशीपत्र ठेवायचे आहे आणि तुळशीपत्र आपल्याला पालथे ठेवायचे आहे हे लक्षात ठेवा. मात्र गणपती बाप्पांना प्रसादावरती तुळशीपत्र ठेवायचे नाही ही गोष्ट देखील लक्षात ठेवा. आता वरुण देवतेची पूजा ही स्नान घालून त्यांना देखील हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा. त्यानंतर पाण्याचा भरीव चौकोन करून नैवेद्य ठेवू शकता. तर त्याच्यावर पण आपल्याला एक तुळशीपत्र देखील ठेवायचं आहे. तुळशीपत्र हे आपल्याला पालथं ठेवायचं आहे हे लक्षात ठेवा. आता तिसरी सुपारी वरुण देवतेची होती आणि त्यानंतर त्यांना देखील नमस्कार करायचा आहे. तर बघा गणपती बाप्पांची पूजा झाली, कुलदेवीची झाली, वरुण देवतेची झाली. आता आपल्याला मेन म्हणजे बाळकृष्णाची पूजा देखील करायची आहे. पण त्या अगोदर आपल्याला सत्यनारायण भगवान यांच्या फोटोला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा. त्याच्यानंतर फुलं अर्पण करा. त्यानंतर कलशाला पण आपल्याला फुलं अर्पण करायची आहेत. आता बाळकृष्ण भगवानांना स्नान घालून पुसून घ्यायचं आणि नंतर त्यांना हळदी कुंकू अक्षदा जे काही आहे त्यांना ते अर्पण करा आणि त्याच्यानंतर फुलं अर्पण करा. दिवा आणि अगरबत्तीने आपल्याला त्यांना ओवाळायचं आहे आणि आता आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे. नैवेद्य शिऱ्याचाच लागेल कारण सत्यनारायण पूजेमध्ये शिऱ्याला जास्त महत्त्व आहे. पाण्याचा भरीव चौकोन करायचा आणि त्याच्यावरती नैवेद्याची वाटी ठेवायची आहे. त्याच्यानंतर तुळशीपत्र ठेवायचं आणि ते देखील आपल्याला पाण्यामध्ये बुडवायचं आणि भगवान बाळकृष्णांच्या नैवेद्यावरती हे तुळशीपत्र आपल्याला ठेवायचं आहे आणि हे तुळशीपत्र आपल्याला पालथंच ठेवायचं आहे. नंतर 3दा नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं आहे आणि नंतर बाळकृष्ण यांना हा नैवेद्य अर्पण करायचा आहे. आता आपल्याला सगळी पूजा झाल्यावर अध्याय 1 ते 5 वाचून शेवटी आपल्याला आरती करायची आहे. तर हे 5 अध्याय जे आहे ते अतिशय छोटे आहे. संपूर्ण पूजा करून मांडून
तुम्हाला हे सगळे अध्याय वाचायला फक्त अर्धा ते पाऊण तास लागतो. आणि हे अध्याय झाल्यानंतर शेवटी बघा आरती आहे, तर ती आरती सत्यनारायणाची आरती तुम्हाला म्हणायची आहे. तर आरती त्या पुस्तकात आहे, शेवटच्या पानावर, तर ती म्हणू शकता. आता अशीच रोज पूजा करायची आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जेवढे दिवस सत्यनारायण करणार आहात तेवढे दिवस रोज सर्वांची पूजा करून तुम्ही नैवेद्य दाखवायचा. जर नैवेद्याबद्दल सांगते की नैवेद्य तुम्हाला दररोज शिऱ्याचा करायचा आणि तो वाया घालवायचा नाही, आणि अगदी थोडासा करा. घरातले जेवढे सदस्य आहे ते थोडा थोडा प्रसाद म्हणून तो संपवून टाकायचा आहे. आणि थोडीशी साखर किंवा खडीसाखर ठेवून ती तिन्ही सुपाऱ्यांना दाखवायची आहे आणि नंतर ती सर्वांनी ग्रहण करायची आहे. त्याचप्रमाणे रोज सर्व देवतांना स्नान घालायचं आहे. सुकलेली पानं 2-3 दिवसांनी तुम्ही सुकल्यानंतर बदलू शकता. पण ज्यावेळेस तुम्ही कलशातील पाणी बदलता किंवा तुम्ही सुकलेली पानं बदलता त्यावेळी ज्या सुपाऱ्या ठेवल्या आहेत त्यांची जागा बदलता कामा नये. रोज देवतांना फुले, गंध, अक्षदा अर्पण करायचे आहे. आणि हो, आपल्या भगवान बाळकृष्णांना तुळशीची माळ म्हणजेच तुळशीच्या पानांची माळ, तुळशीच्या मंजुळांची माळ तुम्हाला शक्य असेल तर त्यांना अर्पण करा, कारण त्यांना तुळशी खूप प्रिय आहे. आता राहिला प्रश्न दुसरा की तुम्ही सत्यनारायण पूजा मांडणी करणार आहात, तर या पूजेची उत्तर पूजा मग कशी करायची? तर तुम्ही 5 दिवस सत्यनारायण करणार असाल तर पूजा ही दुसऱ्या दिवशी म्हणजेच 6व्या दिवशी करायची आहे. जर तुम्ही 108 दिवस सत्यनारायण करणार असाल तर उत्तर पूजा ही दुसऱ्या दिवशी म्हणजेच 109व्या दिवशी करावी. एक गोष्ट सांगायची राहून गेली, पूजेमध्ये रोज नवीन दक्षिणा देखील ठेवू शकता. आणि शेवटच्या दिवशी सत्यनारायणाला जर काही त्या डब्यामध्ये दक्षिणा जमा झालेली आहे ती तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये गुप्तदान पेटीमध्ये टाकू शकता. उत्तर पूजा करताना सकाळी दिवा लावून घ्यायचा, हळदी कुंकू पूजेला अर्पण करायचं. त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये थोड्याशा अक्षदा घ्यायच्या, सत्यनारायण भगवानांचे स्मरण करायचं. मी 108, 21, 11, 7 हे दिवस जी मी काही सेवा केली आहे ती अगदी मनापासून केली आहे याचा स्वीकार करा. तुमची इच्छा या दिवसात पूर्ण झाली असेल तर त्याबद्दल धन्यवाद करायचं. आणि तुमची इच्छा जर या दिवसात पूर्ण झाली नसेल तर तुमच्या आशीर्वादाने सत्यनारायण भगवान माझ्यासाठी जे काही योग्य आहे ते मला मिळणारच आहे असा विश्वास माझा तुमच्यावर आहे असे बोलायचे आहे. 108, 21, 11 यापैकी तुम्ही जेवढे दिवस पारायण केले आहे तर त्या दिवसाचा उल्लेख करून मी सत्यनारायण करत असताना काही चूक भूल झाली असेल तर त्याबद्दल क्षमा मागायची आणि त्यानंतर त्या अक्षदा या पूजेवरती अर्पण करायच्या आणि त्यानंतर मग ही सगळी पूजा आपल्याला उचलायची आहे. सत्यनारायण भगवानांचा फोटो जिथे तुम्ही घरात ठेवला तिथे ठेवायचा आहे. बाळकृष्णाची मूर्ती देवघरात ठेवायची आहे. ह्या ज्या सुपाऱ्या आहेत त्या एखाद्या डबीत किंवा एखादा कागद करायचा, त्या देवताच्या सुपारी आहे त्या देवतांची त्या कागदावर नावं लिहून त्याच्यामध्ये गुंडाळून ठेवायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला वगैरे सत्यनारायण करता तर त्यावेळेला ह्या सुपाऱ्या तुम्ही वापरू शकता. जर ठेवायच्या नसतील तर त्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता. तसेच कलशातील पाणी हे तुळस सोडून इतर दुसऱ्या झाडाला टाकायचं आहे. फुलं, पानं सगळं निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. या पद्धतीने उत्तर पूजा जी आहे आपल्याला करायची आहे. कलशातील सुपारी, नाणी आहे ते तुम्ही परत पूजेमध्ये वापरू शकता. जे तांदूळ, गहू आहे ते आपण आपल्या धान्यामध्ये टाकू शकतो किंवा पक्ष्यांना देखील टाकू शकतो. त्याचप्रमाणे बघा, त्याच दिवशी किंवा सत्यनारायण उद्यापन झालेल्या दुसऱ्या दिवशी शिधा तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला दक्षिणेसह किंवा गरजू व्यक्ती कुणी नसेल, गरीब कुणी नसेल द्यायला भेटलं तर मग तुमच्या आजूबाजूला कुठेही कोणतंही मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्ही तो शिधा देऊन येऊ शकता. या पद्धतीने साधं सोपं आपल्याला उद्यापन हे करायचं आहे. आता तुम्ही उद्यापनाला पूर्णावरणाचा स्वयंपाक नाही करू शकत तर काही हरकत नाही. साधा वरण, भात, भाजी, पोळीचा नैवेद्य बनवा आणि आपला शिरा तर गोड आहेच.
त्याचा नैवेद्य दाखवून तुम्ही शिधा अर्पण केला किंवा शिधासुद्धा तुम्हाला देणं शक्य नाही, तर तुमच्या यथाशक्तीप्रमाणे कोणत्याही मंदिरातील दानपेटीत टाकावी आणि म्हणावं की जर मी उद्यापन केलं असतं तर मला एवढा खर्च आला असता. तेवढं गुप्तदान तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये करून या पद्धतीने उद्यापन केलं तरीसुद्धा चालतं किंवा एखादं जोडपं देखील जेवायला घालू शकता. आता आपण थोडक्यात या पूजा मांडणीचे नियम देखील जाणून घेऊया. नंबर 1. ही सेवा करत असताना ब्रह्मचर्येचं पालन करायची गरज नाही, काही हरकत नाही. फक्त नॉनव्हेज वगैरे खाऊन ही सेवा करायची नाही. शक्य झालं तर घरामध्ये नॉनव्हेज बंद ठेवावं. नंबर 2. त्यानंतर आता गावाला वगैरे गेलो किंवा मासिक पाळी आली तर घरातील मंडळी असतील तर त्यांना पूजा करायला लावू शकता, काही हरकत नाही. पण घरातील कोणी करणारे नसेल तर तुम्ही गावावरून आल्यावर तुमची जिथून सेवा स्टॉप झाली होती तिथून पुढे तुम्ही सेवा पुन्हा चालू करू शकता, काही हरकत नाही. नंबर 3. त्यानंतर बघा, जर सुतक असेल तर सुतक म्हणजेच पूजा करायची नाही. सुतक संपल्यानंतर तुम्ही परत पूजा कंटिन्यू करू शकता किंवा घरातील जवळचे असतील तर तुम्हाला परत पहिल्यापासून पूजा मांडणी करावी लागेल. नंबर 4. सत्यनारायणाला तुम्हाला उपवास देखील पकडायचा नाही. फक्त पूजा करणे, सेवा करणे हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर सत्यनारायण व्रत तुम्ही संकल्पयुक्त करत असताना मध्ये जे काही तुम्हाला उपवास, व्रत, वैकल्य असतात, सणवार असतात, ते सगळे आपल्याला जसेच्या तसे करायचे असतात. कोणतेही व्रत, वैकल्य, उपवास जो आहे ते व्रत चालू असताना थांबवायचं नाही. नंबर 5. तुम्ही 11, 21, 51 किंवा 108 सत्यनारायण करत आहात तर ही पूजा जी आहे, जेवढ्या दिवसांची तुम्ही संकल्प केलेला आहे तेवढ्या दिवस तुम्हाला उचलायची नाही. मात्र फोटो पुसून घ्यायचा. बाळकृष्णांना तिन्ही सुपाऱ्यांना सेम पद्धतीने स्नान घालायचं, पूजा करायची. तर बघा, अधिक महिन्याच्या निमित्ताने तुम्हाला सत्यनारायण कसे करायचे, कधी करायचे, का करायचे, उद्यापन कसे करायचे, अगदी सविस्तर आणि संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. तर हा सत्यनारायणाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की लिहा. धन्यवाद.